Obtain Fourier sine transform of f of x is equal to 1 by x, and x is in between 0 to infinity, that is x belongs to open interval 0 to infinity. By definition of infinite Fourier transform, आपल्याला हे डेफिनेशन माहिती आहे इन्फायनाइट फोरियर ट्रान्सफॉर्मची. एफ एस ऑफ एस म्हणजेच फोरियर इन्फायनाइट फोरियर साइन ट्रान्सफॉर्म एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स साइन एस एक्स डी एक्स. ओके, एफ ऑफ एक्स आपलं काय आहे 1 बाय एक्स. ठीक आहे, 1 बाय एक्स साइन एस एक्स. आणि हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा, 0 टू इन्फिनिटी साइन एस एक्स अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 डायरेक्ट. कॉन्व्होल्युशन थेरम आपला मागे झालाय बरोबर आहे. त्या थेरम नंतर हे असे आपण फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्हाला डायरेक्टली. नेक्स्ट फाइंड द साइन फोरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ e raised to minus ax upon x. X belongs to open interval 0 to infinity. Hence evaluate 0 to infinity tan inverse x by a sin x dx. So by definition of Fourier sine transform, Fourier sine transform is equal to 0 to infinity f of x sin sx dx. f of x काय दिलंय e raised to minus ax upon x. ठीक आहे, आता मेथड आपण इथं यूज करायची आहे डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल साइन. ओके, डी इथं आतमध्ये बघायचं, इंटिग्रेशनच्या आतमध्ये कुठले व्हेरिएबल आहेत, ए आणि ए नाही सॉरी एस आणि एक्स. बरोबर आहे, एस आणि एक्स. इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर दुसरा जो व्हेरिएबल त्याच्याने डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. हे लेफ्ट साईडला सुद्धा फंक्शन हे आहे एफ एस, हे पण विथ रिस्पेक्ट टू व्हेरिएबल काय इथं एस आहे. बरोबर आहे. मग डी एफ एस बाय डी एस इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी डो बाय डो एस. पार्शियल डेरिव्हेटिव्ह येणार, कारण आतमध्ये जे आहे इंटिग्रेशनच्या हे दोन व्हेरिएबलचं फंक्शन आहे. बरोबर आहे. एकपेक्षा जास्त व्हेरिएबल असेल तर पार्शियल, एक व्हेरिएबल असेल तर ऑर्डिनरी डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एस काढायचं. आता हा ई रेस टू मायनस ए एस अपॉन एक्स, हे एक्स आहे इथं व्हेरिएबल, एस नाहीच आहे. म्हणजे साइन एस एक्सच डेरिव्हेटिव्ह काढायचं. साइनचं काय कॉस एस एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स विथ रिस्पेक्ट टू एस, म्हणजे एक्स येईल. बरोबर आहे. आता एक्स एक्स कॅन्सल होईल, राहिलं काय, ई रेस टू मायनस ए एक्स कॉस एस एक्स डी एक्स. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. हे जे इंटिग्रेशन काय येतं, ए बाय ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आपण हे सॉल्व सुद्धा केलेलं आहे. ठीक आहे, बघा या फॉर्म्युलेनुसार रिप्लेस करा तिथलं. आता इथं बी आहे, कॉस बी, इथं कॉस एस आहे, म्हणजे बीच्या जागी एस येणार. ए बाय ए स्क्वेअर प्लस एस स्क्वेअर. ओके, आता इथं संपलंय का आपलं, नाही संपलेलं. लेफ्ट साईडला काय आहे, डेरिव्हेटिव्ह ना ऑर्डिनरी, ते काढलं पाहिजे. इंटिग्रेटिंग बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एस, कारण डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एस घेतलंय. ठीक आहे, लेफ्ट साईडला येईल एफ एस ऑफ एस. बरोबर आहे. आणि राईट साईडला टॅन इनवर्स एस बाय प्लस सी इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. आता सी काय असेल हे फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपल्याला एस इक्वल टू 0 पुट करावं लागेल एक नंबरमध्ये. हे एक नंबर.
एस इक्वल टू 0 पुट केलं तर साइन 0 0, बरोबर आहे. म्हणजे एफ एस ऑफ एस काय झालं, 0 झालं. इफ एस इज इक्वल टू 0 फ्रॉम 1, एफ एस ऑफ 0 इज इक्वल टू 0. ठीक आहे. आता 3 नंबर मध्ये पुट करा. इफ एस इक्वल टू 0 फ्रॉम 3, साइन इनवर्स 0 बाय ए. 0 बाय ए म्हणजे सॉरी टॅन इनवर्स, टॅन इनवर्स 0 बाय ए म्हणजे टॅन इनवर्स 0 झाला. तो 0लाच येतो, 0, बरोबर आहे. अँगल 0 असेल तर टॅन 0. एफ एस ऑफ एस 0 म्हणजे सी इक्वल टू 0. आता सी इक्वल टू 0 3 नंबरमध्ये पुट केल्यानंतर त्याला मिळेल एफ एस ऑफ एस म्हणजे फोरियर ट्रान्सफॉर्म साइन ट्रान्सफॉर्म, फोरियर साइन ट्रान्सफॉर्म काय आलं, टॅन इनवर्स एस बाय ए. हे झालं आन्सर. पण पुढे अजून संपलेलं नाही आपलं. काय पुढे विचारलंय, हे फोरियर साइन ट्रान्सफॉर्म आपण काढलंय. आता इव्हॅल्युएट 0 to infinity tan inverse x by a sin x dx. By definition, infinite inverse Fourier sine transform f of x, original f of x, is equal to infinite inverse Fourier sine transform of fs of s is equal to 2 by pi 0 to infinity fs of s sin sx dx. Okay. हे फोरियर ट्रान्सफॉर्म आत्ताच आपण काढले, बरोबर आहे. हे 4 नंबर पुट केला आपण इथं बाय 4. आणि लेफ्ट साइडचा एफ ऑफ एक्स पण आपल्याला माहिती आहे. आपण हा फोरियर ट्रान्सफॉर्म कुठलं काढलंय, हे जे फोरियर ट्रान्सफॉर्म आहे काढलेलं, फोरियर साइन ट्रान्सफॉर्म टॅन इनवर्स एस बाय, हे कोणाचं काढलंय, एफ ऑफ एक्स काय आहे आधीच्या पार्टमध्ये, तो एफ ऑफ एक्स इथे लिहिला ई रेस टू मायनस ए एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू 2 बाय पाय 0 टू इन्फिनिटी टॅन इनवर्स एस बाय ए साइन एस एक्स डी एस. ओके. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, त्यानुसार इथे चेंज केला पाहिजे. बघा इथं साइन एक्स आहे, बरोबर आहे. आणि इथे साइन काय आलंय, एस एक्स आलंय. पुट करा मग एस इज इक्वल टू 1. एस इज इक्वल टू 1 पुट केलं इथं, सॉरी एक्स इज इक्वल टू 1 पुट केलं, एक्स इज इक्वल टू 1. ठीक आहे. इथे एस नाही आहे, हे बघा इथे एस नाही आहे, मग एस घालवायचं आपल्याला. एक व्हेरिएबल राहायला पाहिजे तिथं, एक व्हेरिएबल राहायला पाहिजे. एस 1 केला तर इथं काय येईल, 1 बाय ए येईल. तसं नको आपल्याला, म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 पुट करा, कारण विथ रिस्पेक्ट टू डी एस आहे, बरोबर आहे. विथ रिस्पेक्ट टू डी एस आहे इंटिग्रेशन, तिथे एक्स आहे. पण इथं आपण एक व्हेरिएबल एक काहीतरी आला पाहिजे, एस. इथं एस आला म्हणजे एक्स इज इक्वल टू 1 पुट करा, म्हणजे ई रेस टू एक्स इज इक्वल टू 1 पुट केला, ई रेस टू मायनस ए इज इक्वल टू 2 बाय पाय 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन टॅन इनवर्स एस बाय ए साइन एस डी एस. सिम्प्लिफाय कराय काय येईल, हा 2 बाय पाय राईटचा लेफ्टला किंवा मल्टिप्लाय बाय पाय बाय 2 घ्या, मल्टिप्लाय बाय पाय बाय 2 काय येईल, 0 टू इन्फिनिटी टॅन इनवर्स एस बाय ए साइन एस डी एस इज इक्वल टू पाय बाय 2 ई रेस टू मायनस ए. हे आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ठीक आहे. पुन्हा हा एस रिप्लेस करून एक्स टाका, जसं पाहिजे तसं प्रॉब्लेममध्ये. ठीक आहे. नेक्स्ट
Find Fourier sine transform of e raised to minus x. Okay, x is belongs to open interval 0 to infinity. Okay, or find Fourier sine transform of e raised to minus mod x. X is greater than or equal to 0. आता हे ई रेस टू मायनस एक्स आणि ई रेस टू मायनस मॉड एक्स हे सारखंच आहे इथं ऑर म्हणलं इथं का, कारण एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आहे आणि मॉड एक्सची डेफिनेशन काय आहे, मॉड एक्स इज इक्वल टू एक्स इफ एक्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 इज इक्वल टू मायनस एक्स इफ एक्स इज लेस दॅन 0. बरोबर आहे, म्हणजे एकूण हे सारखेच प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. Hence deduce that 0 to infinity integration x sin mx upon x square 1 plus x square is equal to dx is equal to pi by 2 e raised to minus m. कुठलं ट्रान्सफॉर्मेशन यूज करायचं आहे, फोरियर साइन ट्रान्सफॉर्म. बाय डेफिनेशन एफ एस ऑफ एस म्हणजेच काय, फोरियर साइन ट्रान्सफॉर्म आहे. इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स साइन एस एक्स डी एक्स. एफ ऑफ एक्स काय दिले, ई रेस टू मायनस एक्स. ओके, गेल्या वेळेस आपण हे सॉल्व केलेलं आहे इंटिग्रेशन बाय पार्टने. ठीक आहे, सॉल्व केलेलं आहे. हा फॉर्म्युला डायरेक्ट लिहिला तरी चालेल. हे सॉल्व केलेलं आपण, त्यानुसार इथं चेंज करा. इथं बी आहे हे फॉर्म्युल्यामध्ये साइन बी एक्स, बरोबर आहे. इथं एस आहे. ए फॉर्म्युल्यामध्ये इथं -1 म्हणजे 1 आहे, सॉरी 1. त्यानुसार चेंजेस करा, एस बाय 1 प्लस एस स्क्वेअर, बरोबर आहे. हे झालं फोरियर साइन ट्रान्सफॉर्म कोणाचं, ई रेस टू मायनस एक्स. आता इनवर्स अप्लाय करा. बाय डेफिनेशन ऑफ इनवर्स फोरियर साइन ट्रान्सफॉर्म हा फॉर्म्युला आहे इनवर्सचा. ठीक आहे, आता एफ एस ऑफ एस आपण फाइंड आउट केलेलं आहे. एफ एस ऑफ एस केलंय एस अपॉन 1 प्लस एस स्क्वेअर. ठीक आहे, ते पुट केलं एस अपॉन 1 प्लस एस स्क्वेअर. एफ ऑफ एक्स काय, ई रेस टू मायनस एक्स लेफ्ट साईडला पुट केलं. ठीक आहे, ओके. आता पाय बाय 2 ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं. पाय बाय 2 ने काय राहील, पाय बाय 2 इथं पाय बाय 2 ई रेस टू मायनस एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एस अपॉन 1 प्लस एस स्क्वेअर साइन एस एक्स डी एक्स. बरोबर आहे, हे असं येईल. ठीक आहे, आता रिप्लेस करा आपल्या प्रॉब्लेममध्ये कसं पाहिजे त्यानुसार. रिप्लेस एक्स बाय एम म्हणजे काय होईल, एस साइन एम एस अपॉन 1 प्लस एस स्क्वेअर डी एस इज इक्वल टू पाय बाय 2 ई रेस टू मायनस एम. ठीक आहे, आता एस रिप्लेस करा एक्सनी, म्हणजे 0 टू इन्फिनिटी इंटिग्रेशन एक्स साइन एम एक्स अपॉन 1 प्लस एम स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू पाय बाय 2 ई रेस टू मायनस एम. म्हणजे बघा, अशा पद्धतीच्या प्रॉब्लेममध्ये कोसाइन किंवा साइन ट्रान्सफॉर्म असेल ते काढायचं, नंतर त्याचं इन्व्हर्स घ्यायचं. लक्षात आलं का. नेक्स्ट, फाइंड इनफाइनाइट फोरियर कोसाइन ट्रांसफॉर्म ऑफ कोसाइन ट्रांसफॉर्म. ठीक है, बाय फंक्शन बघा कसं आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स. इंटरवल काय आहे, 0 टू 1/2. नंतर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 मायनस एक्स. इंटरवल कसा आहे, 1/2 लेस दॅन एक्स इज लेस दॅन 1. बरोबर आहे, म्हणजे हे काय, एक्स बिलॉंग्स टू 0, 1/2. इथे एक्स बिलॉंग्स टू
1/2, 1 बरोबर आहे. आणि जर एक्स इज ग्रेटर दॅन 0 एफ ऑफ एक्स इक्वल टू 0 म्हणजे 1 टू इन्फिनिटी इंटरवल. ठीक आहे, तसाच फॉर्म्युल्यामध्ये सुद्धा घ्यायचा. फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॉस एस एक्स. फरक लक्षात घ्या, साइन ट्रान्सफॉर्ममध्ये साइन एस एक्स आहे, इथं कॉस एस एक्स आहे. ठीक आहे, आता जसं फंक्शनचं इंटरवल आपल्याला दिलंय त्यानुसार फंक्शन हे इथं इंटिग्रेशन चेंज करायचं. तर 0 टू इन्फिनिटी आहे, परंतु 0 टू आपण 1/2 घ्यायचं, त्याच्या मधला इंटरवल नाही कन्सिडर करायचा. एफ ऑफ एक्स कॉस एस एक्स डी एक्स, पुन्हा 1/2 टू 1, नंतर 1 टू इन्फिनिटी. म्हणजे झालं बघा 0 टू इन्फिनिटी. ओके, म्हणजे हे इंटिग्रेशन काय केलंय 0 टू इन्फिनिटी, त्याचे पार्ट केले आपण जसं फंक्शन आहे तसं. ओके, 0 टू 1/2 एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आहे. 1/2 टू 1 काय आहे, एफ ऑफ एक्स 1 मायनस एक्स आहे. आणि 1 टू इन्फिनिटी म्हणजे एक्स इज ग्रेटर दॅन 1, तिथं एफ ऑफ एक्स 0 आहे, म्हणजे लास्ट इंटिग्रेशन 0 होऊन जाईल. बरोबर आहे. आता उरले हे 2. ठीक आहे, आता इथं आपण जनरलाइज बायपार्ट रूल यूज केलाय. जनरलाइज बायपार्ट रूल कसं आहे बघा. एक्स कॉन्स्टंट, ठीक आहे, एक्स कॉन्स्टंट कॉस एस एक्सचं साइन एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह एस एक्स, पुन्हा मायनस साइन डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स 1, पुन्हा आधीचा जो इंटिग्रेशन घेतलंय साइन एस एक्स अपॉन एक्स एस, ह्याचं पुन्हा इंटिग्रेशन घ्यायचं मायनस कॉस एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ सॉरी इंटिग्रेशन घेतलं ना आपण, मायनस कॉस एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे एस आधीचा हा एस आणि नंतरचा एस 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 स्क्वेअर. ठीक आहे, पुन्हा पुढची टर्म अशी येणार आहे प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह हे 0 इंटू मायनस कॉस एस एक्स अपॉन एस स्क्वेअर, ह्याचं इंटिग्रेशन म्हणजेच काय मायनस साइन एस एक्स अपॉन एस क्यूब, पुन्हा मायनस. आता इथून पुढे सगळं हे झिरोच येणार आहे, म्हणजे ही शेवटची टर्म येणार नाही. ठीक आहे, एवढं इंटिग्रेशन झालं. पुढचं इंटिग्रेशन हे 0 टू 1/2 घेतलं लिमिट, 1 मायनस एक्स कॉन्स्टंट. ठीक आहे, कॉस एस एक्सचं इंटिग्रेशन साइन एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स म्हणजे एस. ठीक आहे, मायनस 1 मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह -1. ठीक आहे, पुन्हा हे मागची जी टर्म आहे ह्याचं पुन्हा इंटिग्रेशन साइन एस एक्स अपॉन एसचं इंटिग्रेशन मायनस कॉस एस एक्स अपॉन डेरिव्हेटिव्ह ऑफ एस एक्स, ते एस येईल. बरोबर आहे, पण आधीचा जो एस आहे तो एस स्क्वेअर होईल. ठीक आहे, पुढची टर्म काय येणार आहे तर प्लस -1चं डेरिव्हेटिव्ह 0. बरोबर आहे, म्हणजे पुढची टर्मच येणार नाही. जनरलाइज बायपार्ट रूल याला म्हणतात, म्हणजे तो असा आहे. 1 मिनिट, इंटिग्रेशन u dx इज इक्वल टू u, समजा मी
इंटिग्रेशन असं डिनोट करतोय बरं का. V1 ठीक आहे, V1 इंटिग्रेशन हे V1 मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ U डॅश पुन्हा V2 काय आहे, V1चं इंटिग्रेशन किंवा Vचं दुसरं इंटिग्रेशन ठीक आहे, पुन्हा प्लस U डबल डॅश V3 म्हणजे काय, Vचं तिसरं इंटिग्रेशन बरोबर आहे, म्हणजेच V2चं आणखी एक इंटिग्रेशन बरोबर आहे. पुन्हा प्लस झालं आता मायनस पुन्हा चं तिसरं डेरिव्हेटिव्ह इंटू V4 म्हणजे V3 नंतर आणखी एकदा इंटिग्रेशन म्हणजेच Vचं चौथं इंटिग्रेशन पुन्हा प्लस चं फोर्थ डेरिव्हेटिव्ह इंटू V5 म्हणजे काय, Vचं पाचवं इंटिग्रेशन बरोबर आहे, म्हणजेच V4चं अजून एकदा इंटिग्रेशन लक्षात येत आहे. पुन्हा मायनस इथं 4 लिहितो म्हणजे 4 डॅश हा, आणि V6 म्हणजे Vचं 6वं इंटिग्रेशन म्हणजे V3 नंतरचं अजून एकदा इंटिग्रेशन प्लस डॅश 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 असं कुठपर्यंत करत जायचं, जोपर्यंत झिरो टर्म येत नाही. जोपर्यंत झिरो टर्म येत नाही तिथपर्यंत असं करत जायचं. अल्टरनेट मायनस प्लस मायनस प्लस मायनस प्लस डॅश डॅश डॅश, याला म्हणायचं जनरलाइज्ड बायपार्ट रूल. ओके, लक्षात आलं, जनरलाइज बायपार्ट रूल. मग हे कधी यूज करतो आपण, जनरलाइज बाय पार्ट, ज्यावेळी इंटिग्रेशनमध्ये पॉलिनॉमियल म्हणजे असं एक्स किंवा 1 मायनस एक्स 1 प्लस एक्स स्क्वेअर अशी टर्म ज्यावेळी असेल इंटिग्रेशनमध्ये त्यावेळी, कारण ती कुठेतरी झिरो येते बघा. आता इथं 1 आहे, पुढचं प्लस 1चं डेरिव्हेटिव्ह 0 म्हणजे पुढच्या टर्म 0 झाल्या, मग इथं 2च टर्म आल्या बरोबर आहे. अशा वेळी जनरलाइज बायपार्ट रूल वापरायचा. ठीक आहे, आता हे लिमिट यूज करा 0 to 1/2 आणि 1/2 to 1. ओके, ठीक आहे, सगळीकडे पुट केलं बघा 1/2 बरोबर आहे, एक्सच्या जागी 1/2 साइन S/2 अपॉन S. ओके, मायनस मायनस आता इथं बघा, इथं मायनस कॉस आहे, हे मायनस मायनस प्लस होईल बरोबर, प्लस झालं कॉस S/2 अपॉन S स्क्वेअर मायनस 0 x0 हे 0 झालं. आता आत प्लस आहे, बाहेरच्या मायनसने हे मायनस होईल बरोबर आहे. ठीक आहे, कॉस 0 1 म्हणजे 1/s². पुढे 1/2 to 1 पुट केलं इथं, हां 1 मायनस एक्स बरोबर, पहिल्यांदा 1 पुट करणार 1 मायनस 1 0. ठीक आहे, हे मायनस बघा वरती मी सर्कल केलं, मायनस मायनस प्लस होईल पण बाहेर मायनस आहेच, तेव्हा मायनस कॉस S अपॉन S स्क्वेअर. ठीक आहे, मायनस 1 मायनस 1/2 म्हणजे 1/2 साइन S/2 अपॉन S. हे मायनस मायनस हे प्लस होतं पण बाहेर मायनस, आणि त्याच्या आधीचं एक मायनस आपण मायनस घेतोय त्यामुळे इथं प्लस होईल, म्हणजे कॉस S/2 अपॉन S स्क्वेअर. काय कॅन्सल काय काय होतं बघा, बघा हे 2 कॅन्सल झाले,
ठीक आहे, बाकीचं आहे असं आहे. -1/s², 2 cos s/2 and minus s/s². हे बघा, हे 2 झाले, 2/s² cos s/2 आणि हा मायनस s/s². हे झालं कोसाइन ट्रान्सफॉर्म. ठीक आहे, काय अडचण आहे का इथं? हॅलो, श्रद्धा? नाही काय अडचण सर. ठीक आहे. नेक्स्ट. एकच मिनटं. Solve the integral equation 0 to infinity integration f of x cos lambda x dx is equal to e raised to minus 1. ओके, सोल्युशन. आपण लॅम्बडा काय केला इथं, एस ने रिप्लेस केला. आता बाय कोसाइन फोरियर ट्रान्सफॉर्म किंवा फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म, we know that this formula, हा फॉर्म्युला, या फॉर्म्युलाचा उपयोग करायचा आपण. ठीक आहे, हे झालं 1 नंबर, हे झालं 2 नंबर. अँड इनवर्स फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, कोसाइनचा f of x is equal to 2/π 0 to infinity fc bar of s. fc बार म्हणजे काय, कुठं कुठं तुम्हाला fc ऑफ s नुसतं दिसेल, कुठं fc बार नोटेशन आहे. ठीक आहे, त्यामुळे गफलत करू नका. fc ऑफ s हे सुद्धा तेच. ठीक आहे, हा फॉर्म्युला. आता 1 to 2 जे 1 आणि 2, हे 1 आणि 2 जर कम्पेअर केलं तर लक्षात येईल काय, एफ सी बार ऑफ एस काय आहे हे कम्पेअर करा, ई रेज टू मायनस एस. ठीक आहे, म्हणजे हे काय झालं, हे फोरियर ट्रान्सफॉर्म झालं कोसाइन. एफ ऑफ एक्स आपल्याला माहित नाही ते, लक्षात आलं का. एफ सी बार ऑफ एस काय, ई रेज टू मायनस एस, कम्पेअर केलं ते.
आला. आता 3 नंबरचा वापर करा. हा 3 नंबर. एफ सी बार काय आहे? ई रेस टू मायनस एस, बरोबर आहे. बघा, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2/π 0 to इन्फिनिटी इंटिग्रेशन एफ सी बार काय केला इथं? बघा, मी ब्लू सर्कल करतो. इथं काय केलं? ई रेस टू मायनस एस पुट केलं, कॉस एस एक्स डी एस. ठीक आहे. पुन्हा बघा, हा फॉर्म्युला यूज केला. ई रेस टू मायनस ए एक्स आहे इथं, बरोबर आहे. इथं काय? ई रेस टू मायनस एस म्हणजे 1 पकडायचा तो, बरोबर आहे. कॉस एक्स एस केला, एक्स एस. आता विथ रिस्पेक्ट टू एस आहे इथं, बरोबर आहे. इथं विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, त्यामुळं काय केलं? बीच्या जागी आलं एस आलं, बरोबर आहे. सॉरी, एक्स आलं. बीच्या जागी एक्स आलं. इथं जो व्हेरिएबल असेल विथ रिस्पेक्ट टू, इथं एस आहे, बरोबर आहे. म्हणजे बी काय होणार आहे इथं? बी होणार आहे इथं एक्स. सो 2/π 1/1 + x² युजिंग दिस फॉर्म्युला. ओके, ठीक आहे. म्हणजे एफ ऑफ एक्स काय झालं? 2/π 1 + x². ठीक आहे. म्हणजे हे सॉल्व झालं, आपल्याला एफ ऑफ एक्स मिळाला, बरोबर आहे. एफ ऑफ एक्स मिळाला, आपण एफ ऑफ एक्स काढला. सॉल्व द इंटिग्रल इक्वेशन सॉल्व झालं. आपल्याला एफ ऑफ एक्स फाइंड आउट करायचा होता. सॉल्व तर हे केलेलंच, ई रेस टू मायनस लॅम्बडा. फक्त एफ ऑफ एक्स काय आहे हे तर महत्वाचं आहे. तर एफ ऑफ एक्स हा आला. ठीक आहे. नेक्स्ट, आता शो दॅट इंटिग्रेशन 0 to इन्फिनिटी cos लॅम्बडा एक्स अपॉन लॅम्बडा स्क्वेअर प्लस 1 डी लॅम्बडा इक्वल टू π/2 ई रेस टू मायनस एक्स. ओके, x is greater than or equal to 0. We know that integration 0 to infinity e raised to minus ax cos bx is equal to a/a² plus b². हे शक्यतो तुम्ही पाठच करा. जसा प्रश्न मार्क असेल त्यानुसार करायचं. कधी कधी हे सॉल्व करावं लागेल, पण आता तुमची ऑनलाईन परीक्षा आहे त्यामुळे काय डायरेक्ट यूज करा तुम्ही. ओके, आता इथं फॉर विच 0 to infinity e raised to minus x cos lambda x dx is equal to 1/1 plus lambda square. रिप्लेस केलं, याच्या जागी 1 केलं, बीच्या जागी लॅम्बडा केलं. ओके, आता हे कम्पेअर दिस इक्वेशन, कम्पेअर करा आता ह्याच्याशी. हे फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म म्हणजे एफ सी बार लॅम्बडा इज इक्वल टू 0 to इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॉस लॅम्बडा एक्स डी एक्स, हे एक नंबर. आणि हे इक्वेशन बघा काय कम्पेअर करा. एफ ऑफ एक्स काय होईल? ई रेस टू मायनस एक्स. ओके, ठीक आहे. आणि एफ सी बार म्हणजे हा लेफ्ट साइड म्हणजे ही 1/1 प्लस लॅम्बडा स्क्वेअर. ओके, कम्पेअर केलं आणि आपल्याला हे दोन क्वांटिटी मिळाला. आता इनवर्स फॉर्म्युला यूज करा, मगाशी केलं तसंच. इनवर्स फॉर्म्युला करस्पॉन्डिंग टू 1 म्हणजे फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म आहे तसा इनवर्स, त्याचा इनवर्स फॉर्म्युला म्हणजे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2/π 0 to इन्फिनिटी एफ सी बार ऑफ लॅम्बडा कॉस लॅम्बडा एक्स डी लॅम्बडा. ओके, इनवर्स लक्षात घ्या. इनवर्स आणि याच्यात व्हेरिएबलचं गफलत करू नका. विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू लॅम्बडा. ओके, आता एफ ऑफ एक्स काय आहे? तर ई रेस टू मायनस एक्स, ई रेस टू मायनस एक्स 2/π
एफ सी बार ऑफ लॅमडा काय 1/1 प्लस लॅमडा स्क्वेअर 1/1 प्लस लॅमडा स्क्वेअर पुट केलं इथं संपलं. पाय बाय 2 ने दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं म्हणजे पाय बाय 2 इंटू ई रेस टू मायनस एक्स 0 टू इन्फिनिटी कॉस लॅमडा एक्स अपॉन 1 प्लस लॅमडा स्क्वेअर डी लॅमडा झालं. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ठीक आहे. सगळे फॉर्म्युले तुम्ही पाठ केले पाहिजेत आता. कोसाइन ट्रान्सफॉर्म फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म आणि इनव्हर्स. बघा फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म मध्ये विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर इनव्हर्स फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म मध्ये विथ रिस्पेक्ट टू एस असतं. बरोबर आहे. एस असतं. एस असतं. आता इथं हे फॉर्म्युला आपण एक्स आणि लॅमडा मध्ये कन्सिडर केला म्हणजे लॅमडा एसच्या जागी लॅमडा केला. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही जरी हे बघत असला तरी हे तुम्ही लिहून घेतलं पाहिजे, लिहायला पाहिजे, हाताखालनं घातलं पाहिजे. त्यावेळी तुमच्या ते फॉर्म्युले लक्षात राहतील, नाही तर लक्षात राहणार नाही. तुम्ही लिहिले पाहिजे. नेक्स्ट सॉल्व इंटिग्रल इक्वेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ एक्स कॉस लॅमडा एक्स डी एक्स इज इक्वल टू 1 मायनस लॅमडा. कुठल्या इंटरवलमध्ये? क्लोज इंटरवल 0 टू 1 लॅमडा आणि लॅमडा ग्रेटर दॅन 1 त्यावेळी 0 आहे. हे इंटिग्रेशन दिलेलं आहे. ठीक आहे. पुन्हा फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म. एक मिनिट.